त्यांनी बोलताना सांभाळून बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे पहिली तर. तेव्हा मग मुख्यमंत्री आम्ही सगळेजण बसून आम्हाला पण विचार करावा लागेल. हा जो काही दावा केलेला आहे आता चुकीचा दावा आहे. निलेश राणे नितेश राणे हे जे काही चर्चा करतायत आमच्या कानावरती आलेले काल पाहिलं आम्ही, हे अत्यंत साफ चुकीचं आहे. पहिले तर एकदा त्यांना तिकीट मिळता अडचणी निर्माण झालेल्या होत्या, ते पण आम्ही समजून पाठीमागे घेतलं. आमचं जे काय किरण सामंतला जी काय तिकीट मागणी होती पण त्याला सगळ्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी समजवलं आणि ते थांबले. आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते केलं. नाहीतर 74,000 77,000 जी काय मतं मिळाली ही काय त्यांची मतं आहेत का? त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांनी इतरत्र काय न बोलता, नाहीतर त्यांच्या पण अशा अनेक सीट आहेत की तिथं आमच्या पण सीट पडलेल्या आहेत, तिथं त्यांची पण काही मतं मायनस झालेली आहेत. मग तेव्हा आम्ही दावे करायचे आहेत का? म्हणून त्यांनी बोलताना सांभाळून बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे पहिली तर. अन्यथा जे काय आता पदवीधर मतदारसंघाची जी काही निवडणूक लागते तेव्हा मग मुख्यमंत्री आम्ही सगळेजण बसून आम्हाला पण विचार करावा लागेल. त्यांना काहीतरी बोलल्याशिवाय करमत नाही असं आम्हाला वाटतंय. अजून निर्णय लागला, पुढच्या घडामोडी आहेत तर लगेच त्यांनी दावा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मग तसेच भारतीय जनता पार्टीचे पण असे अनेक ठिकाणी काही घडामोडी उलट्यापालट्या झालेल्या आहेत. मग त्या आम्ही सांगायच्या का? आम्ही तिकडे दावे करायचे आहेत का? आमच्या कुठल्या तरी कोणी कुठल्या एखाद्या मतदारसंघ कुठला दावा केला आहे का की बाबा तिथं कमी जास्त झालेत मतदान, काही सीट पडल्यात म्हणून आम्ही कुठं काय दावे करत बसलो आहे का? तर हे काय जे काय नितेश राणे निलेश राणे जे काय करताय त्याला कोण काय तिथं वरती विचारणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. अन्यथा जी का आता येणारी विधान परिषदची निवडणूक आहे पदवीधरची, मग त्याच्यावरती आम्हाला पण विचार करावा लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.